मित्रांनो, दिस इज द राईट टाइम टू बाय स्मार्टफोन. म्हणजे सेलचा सीझन चालू झालेला आहे आणि पुढे तुम्हाला माहिती आहे की स्मार्टफोनचे जे प्राइजेस आहेत ते वाढणार आहेत. त्यामुळे जर का तुम्हाला अपग्रेड करायचे आहे ना, राईट नाउ इज द बेस्ट टाइम. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर का कॅमेरा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे. कारण की सगळ्या प्राइस रेंजमध्ये सगळ्यात चांगले कॅमेरा स्मार्टफोन्स कुठले आहेत, त्याची डील्स काय, फायनल प्राइस काय, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. अगदी 20,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत सगळे मी कॅटेगरीज कव्हर करणार आहे. तर नक्की बघा, एंड पर्यंत बघा. आणि तुम्हाला घ्यायचं नसेल तर हा व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड करा ज्यांना एक स्मार्टफोन घ्यायचा आहे, स्पेशली कॅमेरा स्मार्टफोन, चांगला कॅमेरा स्मार्टफोन घ्यायचा आहे त्यांना. आणि हो, चालू करण्याच्या आधी सबस्क्राईब करा ना मित्रांनो. बरेच जण सबस्क्राईब करायला विसरून जातात, सो रिमाइंडर. जर का तुमचं बजेट टाईट असेल, 20,000च्या खाली बजेट असेल, तर मी मोटो H60 फ्युजन म्हणेन. गेल्या 1-1.5 वर्षात मोटोरोलाने त्यांचे कॅमेराज इम्प्रूव्ह केलेत आणि H60 फ्युजनचा कॅमेरा चांगला आहे. हो, डायमेन्सिटी 7400 वगैरे, पण फ्रंट मध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी मिळतो, तो चांगले स्किन टोन्स वगैरे येतात. 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा आहे आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड प्लस मॅक्रो आहे. सो एक्सलेंट. आणि व्हिडिओग्राफी मध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्या लेन्सेसने तुम्ही 4K 30 FPS शूट करू शकता. जर का तुमचं बजेट 25,000च्या खाली असेल तर मी म्हणेन Vivo T4 Pro. म्हणजे परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे ह्याचा, कारण की Qualcomm Snapdragon 7 Gen 4 येतो. क्वाड कर्व्ड OLED डिस्प्ले आहे. मेन 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. OIS टेलिफोटो सुद्धा आहे, म्हणजे फक्त अल्ट्रा वाईड आणि मॅक्रो नाही, ह्याच्यामध्ये टेलिफोटो येतो. जर का टेलिफोटो झूम तुम्हाला 2x पोर्ट्रेट्स वगैरे काढायचे असतील, हा ऍक्च्युली 3x ऑप्टिकल झूमचा आहे, तर 3x पोर्ट्रेट्स वगैरे काढू शकता. आणि तिसरा लेन्स बोकेचा आहे, अल्ट्रा वाईड नाही याच्यात, पण टेलिफोटो इज मच बेटर. 4K फ्रंट आणि बॅक तुम्ही काढू शकता, इमेजेस चांगले निघतात. एस्पेशली पोर्ट्रेट जर का तुम्हाला काढायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही बघू शकता. ह्याच प्राइस रेंज मध्ये फक्त कॅमेरा इम्पॉर्टंट असेल, बाकी गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नसेल. पण ब्रँड तुम्हाला सॅमसंग पाहिजे असेल तर मी सॅमसंग गॅलेक्सी A55 म्हणेन. 23,999 मध्ये Exynos 1480 वगैरे येतो. डिसेंट कॅमेरा आहे, सॅमसंगचा A सिरीजचा फोन आहे. सो कॅमेरा चांगला आहे, पण याच्यामध्ये अल्ट्रा वाईड येतो आणि मॅक्रो येतो. 50+12+5 आणि फ्रंट मध्ये 32 मेगापिक्सेलचा मिळतो. व्हिडिओज मध्ये 4K 30 FPS तुम्ही मेन आणि अल्ट्रा वाईडने काढू शकता आणि फ्रंटने सुद्धा. फक्त तो जो शेवटचा मॅक्रो आहे ना, त्यांनी तुम्ही 4K शूट करू शकत नाही. अंडर 30,000 मध्ये एकच माझ्या हिशोबाने खरंच चांगला आहे, व्हर्सेटाईल कॅमेरा सेटअप आहे, आणि तो म्हणजे मोटो H60 Pro. का? कारण की याच्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड, 10 मेगापिक्सेलचा 3x टेलिफोटो मिळतो. डायमेन्सिटी 8350 आहे, त्यामुळे परफॉर्मन्स चांगला आहे. क्वाड कर्व्ड डिस्प्ले येतो, स्किन टोन चांगले येतात, कलर्स डिटेल खरंच चांगले, इव्हन पोर्ट्रेट्स कम आउट क्वाईट गुड. आणि माझ्या हिशोबाने 25,999 ला आहे. इनफॅक्ट 25,000 का बजेट असेल ना, मी म्हणेन 1-2 हजार रुपये वाढवा. 26,000 मध्ये तुम्हाला मोटो H60 Pro मिळतोय. 4K 30 FPS व्हिडिओ सुद्धा सगळ्या सेन्सर्सने सपोर्ट होतो. सो दॅट इज ऑल्सो क्वाईट गुड. 40,000च्या खाली जर का बजेट असेल तर S24 मागच्या वर्षीचा म्हणजे 2024चा हा फ्लॅगशिप ऑब्व्हियसली म्हणता येईल. Exynos वगैरे नाहीये, 8 Gen 3 आहे, 6.2 इंचचा डिस्प्ले. तर कॉम्पॅक्ट पाहिजे, चांगला कॅमेरा पाहिजे असेल तर S24 सारखं दुसरं चॉईस नाही. 50+12+10 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, अल्ट्रा वाईड मिळतं, टेलिफोटो सुद्धा येतं. फ्रंट 12 मेगापिक्सेल आहे, पण हो, तुम्ही 4K 60 FPS शूट करू शकता इव्हन विथ द फ्रंट. आय रिअली लाईक अंडर 40,000 S24. तिथं जर का तुम्हाला एक ऑलराऊंड पाहिजे, फक्त कॅमेराच असं नाही, तर मी म्हणेन आता Reno 14 जो आहे ना, Oppo Reno 14, दॅट इज ऑल्सो एक्सलंट चॉईस. कारण की त्याचे कॅमेरा सुद्धा चांगले आहेत, परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे. डायमेन्सिटी 8350 येतो, 50+50+8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे आणि 50 मेगापिक्सेलचा 3.5x टेलिफोटो आहे. सो दॅट इज गुड. आणि फ्रंट सुद्धा 50 मेगापिक्सेलचा येतो. सो 120x झूम टेलिफोटो एस्पेशली तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. आता 50,000च्या खाली, आता थोडं फ्लॅगशिप टेरिटरी मध्ये चाललं तर Vivo X200 FE 50-51,000ला मिळतो. डायमेन्सिटी 9300+, त्यामुळे फ्लॅगशिप लेवलचा परफॉर्मन्स आहे. आणि Vivo X सिरीजचा फोन आहे, तर कॅमेरा तर जबरदस्त आहे. 50+8+50 50चा पेरिस्कोप येतो, 3x ऑप्टिकल झूम, मॅक्रो मोड सुद्धा आहे याच्यात. फ्रंट सुद्धा 50 मेगापिक्सेलचा मिळतो. पोर्ट्रेट्स ना Vivo X सिरीज सारखे दुसरे फोन्स काढत नाही. म्हणजे इव्हन आयफोनशी कम्पेअर केलं तर जे स्टील फोटोज X सिरीजने येतात, एस्पेशली X200 वगैरे, एक्सलंट. देयर इज नो क्वेश्चन, यू कॅन डेफिनेटली लुक ॲट दॅट. आणि ह्याच्याहून जास्त बजेट असेल तर आता जो लॉन्च झालाय X300, हो, मस्त फोन आहे. डायमेन्सिटी 9500, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली प्रोसेसर येतो, कॉम्पॅक्ट आहे, 6.31 इंचचा डिस्प्ले, पण 200+50+50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फ्रंट सुद्धा 50 आहे, 4K 60 FPS सगळ्यावरनं शूट करू शकता. आणि काय पोर्ट्रेट्स येतात, जाईसचे फिल्टर्स वगैरे तुम्हाला मिळतात, ऍब्सोल्युटली एक्सलंट. झूम सुद्धा जबरदस्त आहे. 3x ऑप्टिकल पोर्ट्रेट्स वगैरे काढले ना, दे कम आउट एक्सलंट. आता 80,000 आता 80,000च्या बजेटमध्ये असेल तर मग मी म्हणेन iPhone 17, कारण की फोटोज तर आहेत पण व्हिडिओ एक्सेल. म्हणजे X300 किंवा X200 म्हटलं ना, स्टील फोटोज जबरदस्त आहेत, पण व्हिडिओ म्हणायला गेलं ना तर मी तुम्हाला iPhone 17 म्हणेन. आता त्याच्याबद्दल काय सांगू, जबरदस्तच आहे. म्हणजे मूवी, त्यांचा जो सिनेमॅटिक मूवी मोड आहे ना, एक्सलंट. नॅचरल कलर्स येतात, म्हणजे न्यूट्रल कलर जर का स्टील फोटोज मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला iPhone 17 आवडेल. 78,900 ला हा मिळतोय ऑफर्सच्या बरोबर. आय थिंक दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड चॉईस. फायनली 1 लाखाच्या बजेटमध्ये Vivo X300 Pro, 200
100+50+50+50 असे कॅमेरा आहे. मागं नाही, पुढे सुद्धा 50 आहे. सो अगेन मी सांगणार नाही जास्त. स्टील फोटोसाठी, पोर्ट्रेटसाठी जबरदस्त आहे. अजून एक त्या प्राइस रेंज मध्ये ऑल्टरनेटिव्ह आहे Oppo Find X9 Pro. चांगला आहे तो सुद्धा. म्हणजे स्टील फोटोज मध्ये काही बाबतीत मी डेफिनेटली म्हणेन की X300 Pro चांगला आहे. पण ओव्हरऑल जर का म्हणायला गेलं फोन, कलर OS, कारण की जर का OS मध्ये मी ओरिजिन OS वर्सेस जर का कलर OS कम्पेअर करून आय विल ऑलवेज गो फॉर कलर OS. सो Oppo Find X9 Pro सुद्धा चांगला आहे. थोडा महाग आहे बट एक्सलंट. आणि सगळ्यात टॉपला iPhone 17 Pro Max घ्या. काय सांगू, बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. वेदर इट इज सिनेमॅटिक व्हिडिओज, लॉग व्हिडिओ शूट करायचे असतील, मोठा डिस्प्ले पाहिजे, जबरदस्त कटिंग एज परफॉर्मन्स पाहिजे, कटिंग एज प्राइस सुद्धा तुम्हाला लागेल, ते लक्षात ठेवा. आणि हो, दाखवू शकता iPhone 17 Pro Max, ते एक वेगळंच. तर असे होते सगळ्यात चांगले कॅमेरा स्मार्टफोन्स इन एव्हरी बजेट. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही जर का माझ्या जागी असता तर तुम्ही कुठले फोन रिकमेंड केले असते आणि कुठल्या प्राइस कॅटेगरीमध्ये, नक्की सांगा मला खाली कमेंट सेक्शन मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल, फायदा झाला असेल, लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.